गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत 8 आणि आता आपण चाललोय का. आम्हाला तुम्हाला रात्री दाखवलं होतं, गाडी भरून आणून ठेवली होती ती. आता दरवाजा लावून घेतो पहिल्यांदा. आणि झोपले सगळे. कशाला एवढे लवकर उठवायचे यांना, काय उठायची काही गरज नाही एवढी. का उठवत नाही मी. दरवाजाला बाहेरून कडी लावतो, लॉक लावतो आणि चाय देतो आतमध्ये टाकून. चाललोय आता सकाळ सकाळचा मस्त चालत चालत. आता पुढं चहाचं दुकान आहे, चहा घेऊ सकाळ सकाळ थोडासा फ्रेश मध्ये. सकाळ सकाळ लवकर उठल्यावर तिला भारी वाटतं एकदम. मी उठायचो पहिले, शाळेच्या गाडीवरती जायचो तेव्हा सकाळी 6 वाजता घरातून निघावं लागायचं मला. चला आता जाऊयात चालत चालत पडदिशीने. हो, गाडीपर्यंत जातो पडदिशीने, कारण की काय 9 वाजतीलच बघता बघता. चला जाऊ गाडीपाशी. गुळाचा चहा एक नंबर. या चहा प्यायला. हे बघा, आमच्या चिंतामणी चौकातील एक गणपतीचं मंदिर. सकाळ सकाळचं किती खूप गर्दी असते सकाळ सकाळची. मी आज जात नाही, मला उशीर झालाय खूप. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला जाऊयात पटपट. हे बघा, या साईडला मारुती रायाचं मंदिर आहे. चाललं आता पटपट आपण चालत. उशीर झालाय. आलोय मित्रांनो गाडीपाशी. हे काय सकाळी सकाळी आज गाडी पार्किंगला, म्हणजे रोज घरापाशी लावतो, पण हे मटेरियल भरलं होतं ना, त्याच्यामुळं मला काय गाडी आज लावता आली नाही घरापाशी. घरापाशी जागा होत नाही म्हणून इकडे शॉपवरतीच लावली होती. गणपती चला गाडीला जरा साफ करून घेऊ, थोडंसं कपडा वगैरे मारून घेऊ. अगरबत्ती काय मी लावत नाही, कारण का लावत नाही त्याचं कारण एक आहे. कारण की ह्या गाड्या आहेत नवीन मॉडेलच्या, बेस 6, आणि ह्याला कुठंच अगरबत्तीचं स्टँड वगैरे दिलं नाही. आणि प्लस पॉईंट म्हणजे जर इमर्जन्सी काय झाली, जर काय प्रॉब्लेम आला इन केस, तर ह्या गाड्या पेट घेऊ शकतात लगेच. त्याच्यामुळं कंपनीने अगोदर सांगितलं होतं. आणि थोडंसं माझंही डोकं होतं, 10-12 वर्षाचा अनुभव कामी आला. असं काय हरकत नाही, मनात श्रद्धा असली म्हणजे बस झालं. काय तर पटपट गाडी साफ करून घेतो. इथून चला मित्रांनो, फायनली आपण निघूयात पार्किंग मधून. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, स्वामी समर्थ महाराज की जय. चला, गाडी चेक करून घेतली चारी साईडनी. निघूयात. पहिल्यांदा वरती मटेरियल लागते का झाडाला. रात्री पण लय लागत होतं. हा, आवाज येतोय खरखर खरखर खरखर. चला तर मग निघूयात. आज जास्त लांब नाही जायचंय. नाशिक फाटा इथून एक 7-8 किलोमीटर जायचंय. पण 9 वाजेपर्यंत यायचं होतं माघारी आपल्याला, कारण की 9 वाजता तिकडे सातारावरून एक गाडी येणार होती. म्हणजे गाडी म्हणजे भट्टी आहे. त्या भट्टीसाठी ती क्रेननी खाली उतरवायची. तर त्या क्रेनवाल्याचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडेच आहे. आणि त्या भट्टीसाठी लागणार कॉम्प्रेसर ते आपल्या गाडीतून घेऊन जायचंय. त्यासाठी ती क्रेन आणि ती आपली गाडी सोबतच येणार आहे. त्याच्यामुळे लवकर यायचंय माघारी. आता बघू, खाली करायला लेबर लोक पोरं कुठपर्यंत, कधी वाजेपर्यंत येत आहेत दुकानावर साईड वरती. चला तर आपण निघू तर इथून पटपट. फायनली आपली गाडी खाली होती. बघा मित्रांनो, सकाळ सकाळ आलोय. या अर्धा तास थांबवली या पोरांनी. आता बघू, तुम्हाला दाखवतो कसं खाली होती गाडी. पिंटू, हा पिंटू आमचा 20 वर्षाचा मित्र. आणि हे दाऊद, हे 2 वर्षाची करामध्ये. जेव्हा येईल तेव्हा गाडीत झाकत असते नुसतं. काय पण आलं तर गाडीत बघत असतो नुसतं. हा पिंटू, हा मेन कारागीर आहे आमचा.
लय वर्षापूर्वीचा माणूस आहे, लय जुना माणूस आहे. आज तो त्याला पहिल्यांदा व्हिडिओ काय लागलाय तो. काय एवढी मोठी बिल्डिंग आहे गारवे बिल्डरची. आणि इथं नाशिक फाट्याचा ब्रिज इथून नाही दिसायचा, थोडस वरती गेलं ना रोडवरून दिसतो. झाली आपली. चला पिंटो आव क्या. आता जाऊ पटदिशीनी. तो क्रेनवाला येऊन थांबलाय. ते क्रेन ते उतरवायची ते क्रेन मधनं आणि आपल्या याचं कॉम्प्रेसर न्यायचं आहे. जाऊ पटदिशीनी. पोरांनी उशीर गेला. पिंटू सकाळ सकाळ उठत नाही लवकर. आता चाललोय स्वराजच्या शाळेत. मी तुम्हाला सकाळी बोललो होतो आज स्वराजच्या शाळेत जायचंय फॉर्म सबमिशन साठी. बघू लागला नंबर तर लागला. मी आणि मागाशी गडबडीत होतो लय. 2 ट्रिप खाली गेल्या पण गडबडीत होतो त्याच्यामुळे काय मी दाखवलं नाही व्हिडिओ. तर आता पहिल्यांदा जातो शाळेत कारण की 11:30 वाजलेत. जाऊन येतो मग सांगतो तुम्हाला काय आलं ते. शाळेतून जाऊन आलो. अनुभव पहिल्यांदाच होता. लय डेंजर. स्वराला नावच सांगता येईना आमच्या आणि बोलतच नव्हतं तिथं अजिबात. आणि नंतर त्या मागच्या गार्डन एरियामध्ये पाठवलं त्याला नाही का टीचर बरोबर. त्या तिकडे गेल्यावरती टीचरनं ते फ्रुटी दिली, परत क्लेचा बॉक्स दिला काहीतरी आहे त्याच्यात. ते दिल्यावरती मग नाव सांगतोय. आणि असं घरात असलं ना ABCD पूर्ण म्हणतो, जॉनी जॉनी म्हणतो, 1 2 3 म्हणतो, सगळं म्हणतो. पण तिथं टीचर समोर गेलं की त्याला काहीच बोलता येत नव्हतं. असं ते चालायचं काय, लहान आहे तो अजून, त्याला येत नाही एवढं. स्टेज डेअरिंग त्याला येईल थोड्या दिवसांनी. आपण शिकू ना, काय टेन्शन घ्यायचं आपल्याला. आणि आपलं कामच आहे ते. ही काय आहे नाही मागं बसलेली मॅडम शिकवणार किती काय नाही काय. बघू आता प्रयत्न तर केले. 22 तारखेला लिस्ट लागणार आहे. लिस्ट मध्ये नाव लागलं तर मग स्वराज्य आहे जून पासून शाळेत लगेच. चलो गाडी लोड करून चाललोय मित्रांनो. आता आठवड्यात जायचं होतं. आज लय पळपळ चालू आहे सकाळ सकाळ. त्याच्यामुळं काही शूट एवढं होत नाही. जेवढं जमतंय तेवढं करतोय. आता या ट्रिप नंतर आहे जरा फ्री आहे. एवढं काय अडचण नाही. दाखवतो तुम्हाला काय काय नवीन नवीन काय बघायला भेटते आज. आता भरलंय तर मटेरियल खरे पण जवळ जायचे. आठवड्यात भरलंय. 10 फुटाचे C चॅनल आहे. गाडी खाली करताना तुम्हाला दाखवीनच. रावेचा लंडन ब्रिज बघा कसा आहे. ब्रिज क्रॉस केला की पुन्हा राईट आहे आणि त्याचा पुढच्या राईटने आपल्याला युटर्न मारून घ्यायचंय. फक्त तिथं जवळच आहे, एवढं काही लांब नाही अंतर. लोकल भाडे आपल्याला लय परवडतात हो. आपण त्यासाठी आपण बाहेरची भाडी मारतच नाही. लोकल भाड्याची इन्कम आहे ना ते बाहेरच्या भाड्यात नाही. म्हणून तर लोकल भाडी परवडतात. पोर्टर तर बिलकुल परवडत नाही बाबा. कधीच करावं नाही पोर्टर. आपण कमवायचं आणि त्यांना नेऊन द्यायचं. कुणी सांगितलंय. त्यापेक्षा आपलं लोकल फिरायचं इथं आरामशीर दिवसभरात नाही कसेही म्हणलं कसेही 4 साडेचार हजार रुपये कसेही होतात माझे कसेही. कारण की माझ्या पार्ट्या फिक्स आहेत आणि शक्यतो जास्त करून उधारीचं काम माझ्याकडे जास्त असतं. उधारीचं काम असतं म्हणजे का तर माझ्या पार्ट्या ह्या जुन्या माझ्या वडिलांचा धंदा होता. वडिलांच्या असल्यापासून पार्ट्या त्याच्यामुळे सगळ्यांचं उधारी काम चालतं. आणि आज आत्ताची कंडिशन अशी आहे मार्केटला उधारीवर काम केलं तरच काम आहे. नाहीतर काम काय भेटत नाही. भेटतं रोखचं कॅश मधले कामं पण असतात माझ्याकडे पण ते एकदम थोडे आहेत. असं काय म्हणलं तर 80-100% मधून जर 80% तर उधारीचीच कामं असतात आणि 20% म्हणलं तर कॅश. त्या 20% मध्ये आपला खर्च डिझेल वगैरे सगळं निघतं आरामशीर. काहीच लोड घ्यायचा नाही, एकदम बिंदास. बरं असा पण येतो कधी कधी दिवस येतो 500 रुपयाची पण भाडं होत नाही. कधी येतो असा दिवस. अशी तुलना करून जमत नाही की बाबा आज एवढे झाले. आणि मग मी माझ्या धंद्याचा आहे स्कोर 12,000 रुपये मी एका दिवसात केला होता. त्याच्यात एक लांबचं भाडं होतं मला आणि मग बाकीचं लोकलची भाडी होती. पण जाम परवडलं होतं ते. तोच एक 12,000चा माझा एक दिवसातला सगळ्यात हायस्ट आहे. चला तर मग पहिले आता गाडी खाली करून घेऊ आणि मग जेवायला जाऊ. त्यानंतर सकाळी मी तुम्हाला म्हटलं होतं की क्रेन मधून कॉम्प्रेसर उतरवायचं होतं. ते कॉम्प्रेसर काही घेतला नाही पण ते भट्टी तर उतरली क्रेननी. पण ते कॉम्प्रेसर काय 400 किलोचं आहे. ते माणसं म्हणले की आम्ही हाताने उचलू म्हणून दुपारून या तुम्ही.
जाऊ दे आता, ही गाडी खाली करून जेवण करून घरी जाऊ. आज भेटलाच टाइम तर जेवण करून येऊ मग फोन आल्यावर त्यांचा. मग बघू काही दिवसाची काहीतरी भेटूनच जातं. आपण काय घरी बसत नाही. हे काय, हे मित्रांनो हे मटेरियल आपण घेऊन आलो होतो आता येताना. हे खाली गेले 10 फुटाचं होतं आणि आता हो हे रिटर्न घेऊन जायचंय परत. माझ्याच बाहेर सकाळी आलो होते हे मटेरियल दुसऱ्या गाडीने वाटतं आणि ते काम कॅन्सल झालं म्हणून त्यांनी परत हे बारकं मटेरियल मागवलं. मग आता हे मटेरियल घेऊन जायचं. आता हे लईच बाहेर आले, त्यांनी उलटं बांधलंय सगळं. चला आता काय करणार, त्याला पर्याय नाही. जाऊ आता मामा लोकांना पैसे देत भाऊ, काय करतात, पावती फाडतायत का काय करतात भाऊ. नाही भेटले तर नशीब चांगलं आहे, बघू. फायनली आपली गाडी खाली होती मित्रांनो. हे बघा हा गुरु, दुकान एवढं मोठं. लंच टाइम झालाय म्हणून कोण दिसत नाही तुम्हाला, पण बाकीच्या टायमाला फुल गर्दी असते हो गाडीत. आता लंच टाइम मध्ये आलोय म्हणून दुकानावर पोरं घेऊन आलोय खाली करायला. आपलं काम नसते खाली निवांत बसायचं. कुठं लागते गरज तेव्हा करायचं, काय त्याला नाही इलाज. शेवटी काम आहे आपलं, मग करायचं तर लागणार. भूक लागली, आता जेवायला जातो पहिल्या घरी. नमस्कार मित्रांनो, आलोय घरी आता. दुपारी ऍक्च्युली मोबाईलच घरी विसरून गेलो अचानक, आणि मग गाडी भरून पुढे गेल्यावरती लक्षात आलं की खिशात मोबाईलच नाही. मग परत घरी आलो, मग घरी आलोच नाही. मग मी तसंच गेलो, म्हटलं जाऊ दे, एक ट्रिप होती. माझ्यावर एक लेबरचं पोरगं होतं, त्याच्या फोनवरून फोन केला पार्टीवाल्यांना. एकाच पार्टीवाल्याला फोन होता, तो फोन केला आणि गाडी वॉशिंग केली पहिल्यांदा, कारण गाडी खूप घाण झाली होती. गाडी वॉशिंग करून आता आलोय घरी. आता चहा वगैरे जरा आराम करतो. तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. मला माहिती तुम्ही विसरत नाही, पण चुकून जर झालं तर मग चला भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.